तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनल आई पण भारी देवामध्ये। सो मी म्हटलं की थंडी सुरू होऊन बरेच दिवस झालेत आणि रुहीसाठी मी खूप सारे विंटरचे क्लोथ्स घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। तर म्हटलं की ते तुमच्या सोबत शेअर करावे। खूप दिवसांपासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण हा राहून गेला होता। सो मी म्हटलं की ठीक आहे मी आता शेअर करते। यातले काही ती आता यूज पण करायला लागली आहे, पण म्हटलं ठीक आहे जे आहेत ते मी तुमच्या सोबत शेअर करते। आणि त्यासोबतच आम्ही महाबळेश्वरला काय काय शॉपिंग केली ते पण तुमच्या सोबत शेअर करते। सो तुम्हाला दाखवते मी तिच्यासाठी काय काय घेतलंय ते। सगळ्यात पहिले तर मी घेतलाय हा एक रॉम्पर, याची चेन याची असा। हा मी ॲक्च्युअली स्लीप सूट म्हणून पण घेतलाय, म्हणजे रात्री झोपताना जरी घातला आणि तिने ब्लँकेट नाही घेतलं तरी चालतं, कारण मोस्टली नाही म्हणजे ती घेतच नाही रात्री ब्लँकेट अंगावर वगैरे, तो काहीतरी हेवी मला घालावंच लागतं। सो म्हणून मी हा विचार करून हा घेतला। हा असाच तिचा इथपर्यंतचा वेल्वेटचा रॉम्पर आहे, असा फुल स्लीव्ज हा मी एक घेतलाय। त्यानंतर स्वेटरचे सेट घेतलेत मी तिच्यासाठी। स्वेटरच्या सेटमध्ये हा एक अशा प्रिंटचा एक घेतलेला आहे, मला खूप आवडली याची प्रिंट। आणि ह्याच्या सोबत ह्याची एक पॅन्ट पण आली आहे अशी। सो पॅन्ट आणि हे आणि प्लस ह्याच्या सोबत याची कॅप पण आहे, ही अशी कॅप। तर असा पूर्ण 3 in 1 असा सेट आहे, स्वेटर सेट आहे पूर्ण। खालचे पण असे एकदम छान म्हणजे वॉर्म राहावे अशी पॅन्ट आहे, कारण जनरली प्रश्न पडतो की आपण वरून स्वेटर घालतो पण खाली पॅन्ट असतात ते एवढ्या थिक नसतात कापड त्याचा, म्हणून मग जीन्सच एक ऑप्शन असतो। सो म्हणून मी हा विचार करून हे पूर्ण सेट घेतले की तिन्ही घातलं तर काही बाकी बघायची गरज नाही। त्यानंतर अजून एक घेतला तो म्हणजे हा ब्लू, ह्याची मला प्रिंट ह्याची पण खूप आवडलेली, असा आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्वेटरवाला पण एक ऑप्शन मिळतो, फक्त स्वेटर असतं आणि ते थोडंसं थिक पण असतं याच्यापेक्षा, पण हे पण ॲक्च्युली खूप छान आहे, म्हणजे थंडीसाठी बेस्ट आहेत हे। आणि ह्याच्यावर पण एक पॅन्ट पूर्ण सेट आलाय। सो असं हे असे 2 सेट, ह्याच्यावर कॅप नाही आहे, हे फक्त असा सेट आहे। त्यानंतर अजून एक तसाच घेतलाय सेम, ती म्हणजे ही एक प्रिंट असा। हा असा शर्ट मी हा घेतला कारण की माझ्याकडे पण बऱ्यापैकी सिमिलर असा एक प्रिंटचा टी शर्ट आहे, म्हणून मग मी ही प्रिंट घेतली की थोडंसं आमचं ट्विनिंग होऊन जाईल नकळत। सो म्हणून मग ही प्रिंट घेतली अशी। आणि ह्याच्या खाली सुद्धा व्हाईट ही आहे पॅन्ट आहे, अशी व्हाईट पॅन्ट। आणि हा पण मी खूप विचार करून घेतलेला, व्हाईट यासाठी घेतलेला की व्हाईट अजून बऱ्याच क्लोथ सोबत जातो, म्हणून मग मी व्हाईट घेतलेला की अजून दुसऱ्यासोबत पण यूज करता येईल। हे असा एक सेट आहे। आणि हे सगळे मी फर्स्ट क्रायवरनच मागवलेले आहेत, वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत ते सगळे। हे एक आहे, हा मी असा घेतला ॲक्च्युली जॅकेट सारखा आहे, म्हणजे हा असा चेनचा आहे, जर फक्त वरून जॅकेट म्हणून जरी घालायचा झाला तरी पण हे छान आहे, म्हणून मग हे जॅकेटचा असा घेतला एक। आणि त्याच्या खाली पण एक पॅन्ट आहे क्यूटशी, सो अशी एक पॅन्ट आहे त्याची। असा हा पूर्ण दोन्हीचा सेट आहे आणि ह्याला हुडी पण आहे, सो इन केस जर कॅप नाही घातली तर हुडी घालता येईल म्हणून हुडी, आणि कशावरही अडकवता येईल म्हणून हा एक घेतलाय। हा एक आहे, हा ॲक्च्युली मी नाही घेतलाय, हा आईनी घेतलाय, म्हणजे आईनी आणलाय मसुरीहून, तिला फ्रॉक टाईप आहे हा असा स्वेटर, खूप क्यूट आहे, हँडमेड तिकडे मसुरीला बनवून मिळतात। सो तिकडे तिने आणलाय तिकडून, खूपच क्यूट दिसतो तिला घातल्यावर हा। तिचे बरेचसे पिक्स असतील जे मी दाखवेल या व्हिडिओमध्ये एंडला की तिने घातल्यावर सगळे कसे दिसतात। सो हा असा छोटूसा क्यूटसा फ्रॉक, आणि हा इतका वॉर्म आहे, याचं कापड इतकं छान आहे, म्हणजे ते घातलं तर काहीच बघायची गरज नाही, इतकं छान आहे हे। आणि त्याचबरोबर आईनीच तिकडून तिला हा एक आणलेला चेक्सचा, हा मी घातला होता महाबळेश्वरला जाताना ॲक्च्युली, शर्ट सारखा आहे आणि हा थोडासा थिक म्हणजे वॉर्म हिवाळ्यासाठीच आहे, म्हणजे असा कापडाचा आहे। सो असा एक फुल स्लीव्ह शर्ट आहे आणि त्याच्या खाली ही ऑफ व्हाईट कलरची जीन्स आहे, हे असं कॉम्बिनेशन आहे। हे पण थंडीसाठी म्हणूनच घेतलं होतं। ही खूप थिक आहे, म्हणजे दुपारी घातलं तर तिला गरम होतं एवढं असं कापडाचं थिक आहे। त्यानंतर थोडेसे मी टी शर्ट सारखे घेतलेले जे हेवी आहेत, म्हणजे आपण स्वेटशर्ट म्हणू शकतो तशा टाईप। तर हा एक होता त्याच्यामध्ये
असे थोडे थिक वालेत आणि असे स्वेटशर्ट सारखे आहेत खालून, तसं आहे. त्याच्यानंतर हा एक आहे तसाच स्वेटशर्टमध्येच. आणि याच्यासोबत अजून एक घेतला होता, तो रुही घालून गेली आज, म्हणजे तिने घातलाय. असे सगळे बाकी क्लोथ्स मी तिच्यासाठी विंटर वेअर म्हणून घेतलेत. एक नवीन ब्लँकेट पण मी तिच्यासाठी घेतलं होतं, पण ते तिला यूज नाही करायचं आहे. तिला तिचं पहिलेचंच ब्लँकेट यूज करायचं आहे. माहीत नाही, तिला ती खूप सवय झाली, त्यामुळे ती ते नाही यूज करत आहे. त्याच्यानंतर ही आईनीच कॅप आणली होती तिकडून येताना, ती पण खूप वॉर्म आहे. ही एक आहे. त्याच्यानंतर ही एक घेतली होती मी क्यूटशी रेड कलरची, ही रुहीसाठीच घेतली होती. आणि ही पण मला खूप आवडते. अशा वेगवेगळ्या कलरच्या घेतलेल्या, आणि याचं कापड तुम्ही बघू शकता, खूप छान आहे, मस्त आहे. एक आणि ही तिला शेंडी शेंडी म्हणते ती, तिला खूप आवडतात असे, तर ती घालते, नाहीतर ती घालत नाही, म्हणून मग अशी एक शेंडी शेंडीवाली एक ही क्यूट कॅप घेतलेली आहे. त्याच्यानंतर कधी कॅप नसेल घालायचं तर म्हणून मग कानाला लावायचं म्हणून हे असं हे घेतलेलं आहे. त्यानंतर आईनीच हे छोटेसे क्यूट क्यूट आणलेले आहेत तिला वुलनचे सॉक्स. आपल्याकडे असे क्वालिटीचे छान मिळत नाहीत, हे असे हँडमेड खूप सुंदर आहेत, सो हे आईनीच आणलेत. बाकी मी तिला अँटी स्किड सॉक्स घेतलेत, जे आय थिंक मी मॅक्समधनं का कुठून तरी असे पॅक घेतलेले आहेत 4-4, 5-5 सेटचे. हे असे त्याला, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की त्याला असं खालून फूट्सला अँटी स्किड असं की ते घरात पण तुम्ही घालू शकता आणि ते पडणार नाही, म्हणजे स्लिप होणार नाही. नाहीतर जनरली असतं की सॉक्समुळे त्यांना चालताना ते स्लिप होऊ शकतात, म्हणून हे अँटी स्किड घ्यायचे, ते घेतलेले आहेत. तर अशी ही सगळी मी तिच्यासाठी शॉपिंग केली होती विंटरची. त्यानंतर मग आता मी दाखवते की आम्ही महाबळेश्वरनं काय घेतलं. तर सगळ्यात पहिले जे मला खूप आवडलं, काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी हे घेतलं. सो हे असं आहे आणि हे असं हे मलाच खेळायला खूप आवडलंय म्हणून मी घेतलंय. ॲक्च्युली थोडंसं रुईला मोठं होतं आता, पण येऊन जाईल तिला, आणि ती मजा करते, तिला मजा येते असं असं खेळायला, वाजवायला, आणि तिला वाजवायला जमतंय, त्यामुळे हे एक घेतलंय मी. त्यानंतर एक छोटीशी क्यूटशी तिला बॅग घेतली आहे, असंच तिला मला आवडली, सो ही एक बॅग तिच्यासाठी मी घेतली आहे. त्यानंतर एक हॅट, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या खूप छान छान व्हरायटीचं काय काय होतं, सो तिला मी एक हॅट घेतली आहे. आणि अगेन महाबळेश्वरला थंडीचे खूप छान छान कपडे मिळतात, पण मी ऑलरेडी एवढी शॉपिंग केलेलीच होती, म्हणजे माझ्याकडे होती ऑलरेडी, म्हणून मग मी जास्त काही बघितलं नाही. फक्त मी एक स्लीवलेस तिच्यासाठी जॅकेट घेतलं, ते असे क्यूटची प्रिंट आहे आणि त्याला बटन्स आहेत. ते बटन्स पण इतके छान आहेत, सॉफ्ट असे टच बटनवाले आहेत, आणि हुडी पण आहे त्याला, त्यामुळे स्लीवलेस घेतलं की इन केस फुल नाही घालायचं तर स्लीवलेस तरी ती घालू शकते. आणि आतून पण खूप छान सॉफ्ट आहे, तिथली स्पेशालिटीज आहे थंडीचे कपडे वगैरे, सो म्हणून तिथून हे एक मी घेतलं. हे मला आवडलं, याच्यात भरपूर 2-3 कलर होते, पण म्हटलं हे जास्त आवडलं. आणि हे असं एक सॉफ्ट टॉय, म्हणजे मंकी तिच्याकडे नव्हता आणि ती खूप दिवसांपासून मंकी पाहिजे होता तिला, म्हणून मग हा एक मंकी घेतलाय छोटूसा. एक हे हँड पपेट घेतलाय मी तिच्यासाठी, तिला डक आवडतो खूप, म्हणून मग हे असं डकवाले खूप छान छान होते, तिथे वेगवेगळ्या व्हरायटीचे होते, पण म्हटलं एक पहिले ट्राय करून बघू. आणि तिच्याकडे पेपा पी वगैरे अशा आहेत, सो म्हटलं की हे खूप मस्त आहे. तर रात्री आम्ही झोपताना अशी स्टोरी वगैरे सांगते, डान्स वगैरे असं असं करतो, तर तिला ते खूप आवडतं, सो खूप छान आहे. अगदी मला वाटते 100 रुपयालाच भेटलेलं, मला खूप छान आहे. हे वेगवेगळे त्याच्यात होते, खूप सारे ऑप्शन्स होते, कोणतं घेऊ कोणतं नाही असं झालेलं, पण मग मी हे घेतलं. त्यानंतर मी माझ्यासाठी फक्त एक ही घेतली चप्पल, ही मला आवडली. आजकाल ही फॅशन आहे, जरा कलर 2 वेगवेगळ्या दिसत आहेत, पण ते असं आहे ना कॉम्बिनेशनमध्ये इकडून इकडं, तर सो ही मला आवडली थोडी, म्हणून ही एक घेतली. आणि हे अजून एक सॉक्सचे पेअर पण एक घेतले होते, हे याला पण असं की ती घरात चालू शकेल असे आहेत, सो हे मला आवडले, हे पण वेगळे वाटले, म्हणून मग हे पण एक तिथून घेतलेत. जास्त काही मेजर शॉपिंग नाही केली, अशी मग थोडीफार छोटी मोठी शॉपिंग वगैरेच केली. हे रुहीसाठीच घेतलंय, मी दाखवते. छोटीशी क्लिप रुहीसाठी फंक्शनल घेतली, कशावर फंक्शनसाठी वगैरे यूज करता येईल म्हणून ही अशी ही तिच्यासाठी घेतली आहे. ते असं लाईक फ्लॉवर्स, म्हणजे असे फ्लॉवर्सचे क्लिप्स मला आवडले हे कलर, आणि छोटे छोटे फ्लॉवर्स, म्हणून मग हे घेतलंय.
त्याच्या इयरिंग्स घेतलेत माझ्यासाठी काही काही, हे असे व्हाईट. मला हे जॅस्मिन फ्लॉवर आवडलं म्हणून हे. त्यानंतर हे बटरफ्लाय, हे सगळ्या आउटफिटवर जाईल माझ्या म्हणून हे ब्लॅक असे. आणि रेड सेम थोडं वेगळं. मोस्टली मी असे प्लेन कलर खूपदा घेते की ते खूप गोष्टींवर जातात, तर मी खूप विचार करून इयरिंग्स पण घेते की माझ्या किती गोष्टींवर आणि किती आउटफिट्सवर हे जाऊ शकतात, असा विचार करून घेते की हां ब्लॅक आहे किंवा रेड आहे तर हे खूप गोष्टींवर जाऊ शकतात की. सो दॅट्स इट. एवढं मी सगळं शॉपिंग केलं आहे. हां, महत्त्वाचं जे मी विसरले आणि मी व्हिडिओमध्ये दाखवलं ॲक्च्युली की स्ट्रॉबेरीची शॉपिंग केली, मलबेरीची पण शॉपिंग केली. कारण रुहीला स्ट्रॉबेरी आणि ॲक्च्युली रुहीपेक्षा मला स्ट्रॉबेरीपेक्षा मलबेरी जास्त आवडतात, म्हणून मग स्ट्रॉबेरी आणि मलबेरी घेतली. ऑफकोर्स ते तर घ्यायचंच होतं तिथं जाऊन. पण यावेळेस त्यांचं असं होतं की आमचे स्वतःच्याच महाबळेश्वरच्या नाही आहेत, आम्हीच दुसरीकडून घेतोय. त्यामुळे असं झालं की अरे हे तर आपल्याला पण इथे भेटेलच, म्हणून खूप क्वांटिटी तशी नाही घेतली कारण आता पुण्यात पण भेटते तशीच सेम. सो म्हणून मग थोडीफार घेतली. सो थोड्याफार क्वांटिटीमध्येच ती घेतली. आणि रुहीला स्ट्रॉबेरी खूप आवडली. म्हणजे आय थिंक सो तिने फर्स्ट टाईमच टेस्ट केली असेल. आधी केली होती जेव्हा ती 6 मंथची होती, जेव्हा आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, आणि तेव्हा खूप लहान होती त्यामुळे तेव्हा आता ती खाऊ शकत नव्हती. आणि तेव्हा आम्ही स्ट्रॉबेरी क्रीममधलं म्हणजे स्ट्रॉबेरी क्रीम तिने टेस्ट केलेलं होतं. नंतर पण एकदा आम्ही लोणावळ्याला गेलेलो मॅप्रोमध्ये तेव्हा, पण स्ट्रॉबेरी अशा तिने खाल्ल्या नव्हत्या कधी. सो फर्स्ट टाइम तिने खाल्ल्या आणि तिला खूप आवडल्या. आणि म्हणून मग तिच्यासाठी म्हणूनच मी स्ट्रॉबेरी खूप घेतल्या, कारण की मी स्ट्रॉबेरीची काही फार मोठी फॅन नाही आहे, मला आवडत नाही, आमच्या पंकजला पण आवडत नाही, आम्हाला दोघांनाही फार आवडत नाही, पण आता तिला आवडतंय. सो तिच्यासाठी आम्ही घेतला आणि तिला खूप आवडलं, तिने खूप आवडीने खाल्लं सगळं. सो रुही पण आली आहे मस्त बाहेरून. आणि हा स्वेटशर्ट मी दाखवणार होते की हा एक घेतलेला आहे. आणि ही शेंडीवाली टोपीची तिला खूप आवडते, तिची फेवरेट आहे. सो तुम्हाला कशाची लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये पाठवेल. जे काही आहेत जे ऑनलाईन वगैरे घेतलेत त्याची मी तुम्हाला लिंक देऊ शकते. जे ऑफलाईन स्टोअरमधले ते नाही मी तुम्हाला लिंक देऊ शकत, पण जे देऊ शकते मी त्याची नक्की तुम्हाला लिंक देईल. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.